ते अभिषेक असतात, त्या सर्व बाबींची देखील चर्चा झाली. तर आज मला पहिला मुद्दा आपल्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचवायचा आहे. तो म्हणजे जी काही आपण प्रक्रिया करू त्याच्यामध्ये आईचं दर्शन आणि आपले दैनंदिन विधी जे आहेत त्याच्यामध्ये कुठलीही बाधा होणार नाही. परत मी रिपीट करतो, आईचं दर्शन आणि आपल्या दैनंदिन ज्या काही आपण विधी करत असतो त्याच्यामध्ये कुठली बाधा होणार नाही अशा प्रकारचं सोल्युशन जे आहे ते चर्चेत आलं आणि काही दिवसांमध्ये ते लेखी स्वरूपामध्ये आपल्यापर्यंत येईल. याचा अर्थ असा झाला की आपल्याला रोजचं आपलं दर्शन घेणं, आपले अभिषेक आहेत, इतर जे काही विधी आहेत ते सगळे बिनबोबाट चालतील या अनुषंगाने सोल्युशन जे आहे ते दिलं जाणार आहे. त्यामुळे काही लोकांच्या मनात जी काळजी आहे की आईचं दर्शन होणार नाही किंवा आम्हाला विधी करता येणार नाही अशी काही परिस्थिती राहणार नाही हे लोकांपर्यंत पोहोचवणं. कारण काही जणांचं त्याबद्दल स्वाभाविक गोष्ट आहे की आईचं दर्शन घेताना येणार कसं, हा मुद्दा नक्कीच काही जणांच्या लोकांच्या मनामध्ये आहे. त्याबद्दल बरेच जण बऱ्याच संख्येने माझ्याशी बोलत आहेत. त्यामुळे मला पहिला विषय हा क्लिअर करायचा आहे, पहिला मुद्दा हा क्लिअर करायचा आहे की आपलं दर्शन आणि विधी जे आहेत ते अबाधित राहतील. दुसरा मुद्दा हा आहे की सध्या आपण जिथे क्रॅक्स वगैरे आहेत तिथे लेखी स्वरूपात स्ट्रक्चरल ऑडिट करून स्ट्रक्चरल इंजिनियरकडनं जे टेकन दिलं जात आहे ते योग्य पद्धतीचं देण्याच्या बाबतीत मी सूचना दिल्या आहेत. आत्ता जे आहे ते तात्पुरत्या स्वरूपात त्यांनी एक लावल्यासारखं झालं आहे, पण ते स्ट्रक्चरल ऑडिट टाईप करून स्ट्रक्चरल इंजिनियरकडनं लेखी स्वरूपात तिथे नेमकं किती साईजचं समजा लोखंडी आय सेक्शन लावायचं आहे तो किती ताकदीचा असावा, त्याला बेस प्लेट कशी असावी, वरची प्लेट कशी असावी, हे सगळं लेखी घ्या म्हटलं आणि ते करावं जेणेकरून सध्या तरी सुरक्षितता त्या बाबतीमध्ये आपल्याला काळजी करायला लागणार नाही. या अनुषंगाने अजून एक मुद्दा म्हणजे जे आपण काम करतोय साधारण 6 महिने तयारीला लागणार आहे. म्हणजे मंदिराचं काम मंदिराचं म्हणतोय मूळ मंदिराचं काम करताना साधारण 6 महिने तयारीला लागणार आहे. आपण काही कॉलम्स वगैरे करणार आहोत, खांब करणार आहोत, ते बनवून घ्यायला वगैरे वेळ लागणार आहे. त्यामुळे मंदिराचं काम जे आहे ते आपण नवरात्रीच्या नंतर आणि पौर्णिमेच्या नंतर आपले सगळे नेहमीचे जे महत्त्वाचे विधी आहेत ते झाल्यानंतर हातात घेणार आहोत आणि तोपर्यंत बाकी मात्र तयारी सगळी करणार. आणि त्याचबरोबरीने आपण जे इतर साईडची कामं आहेत ती मात्र चालू ठेवून पूर्ण करणार. जेवढे शक्य आहे तेवढे बाकीची कामं पूर्ण करून घेणार. आणि नियोजन असं राहील की एकदा मंदिराचं काम सुरू केलं की ते काम 6 महिन्यात पूर्ण व्हावं. मंदिर म्हणजे पूर्ण मंदिराचं जे काही काम ठरेल, जे काही आपल्याला करणं क्रमप्राप्त राहील ते सगळं काम जे आहे ते 6 महिन्यात करण्याचं नियोजन जे आहे. मग एकापेक्षा जास्त टीम लावू आपण. समजा एकच टीम लावली तर समजा वर्ष लागत असेल, 2 टीम लावल्या 6 महिने लागत आहेत, 2च्या ऐवजी कदाचित आपण 4 टीम लावू. तर त्या पद्धतीने कमीत कमी वेळात काम योग्य पद्धतीने कसं होईल याच्याकडे आपण आवर्जून लक्ष देणार आहोत. हा मुद्दा पहिला मला आपल्याला सांगायचा होता. आणि दुसरा मुद्दा जो आहे तो चर्चेत आला तो असा आहे की शिखराचं जे सोन्याच्या बाबतीत आपण बोललो तर महास्वामीजींचं मत असं होतं की शिखर हे म्हणजे काही देवीचं एक स्वरूपच आहे. मंदिरातली मूर्ती आणि पूर्ण मंदिर हे स्वरूप आहे. त्यामुळे तुम्ही ते जेवढं म्हणजे काही सुवर्ण किंवा इतर ह्याने जेवढं जास्त कराल तेवढं त्याचं वैभव भव्यता जी आहे ती स्वाभाविकपणे जास्त राहणार आहे. तर टेक्निकली जेवढं जास्तीत जास्त शिखर सोन्याचं करणं शक्य आहे टेक्निकली तांत्रिकदृष्ट्या तेवढं करण्याचं आपलं नियोजन राहील. हा दुसरा मुद्दा आपल्यापर्यंत मला पोचवायचा होता. या सर्व बाबी ज्या आहेत त्या करत असताना भाविक आपले जे भक्तगण आहेत हे केंद्रस्थानी राहणार आहेत. प्राधान्य जे आहे ते भक्त आणि आईचं दर्शन याला आहे. आणि त्याच्या बरोबरीने मग स्वाभाविकच आपले पुजारी, आपले व्यापारी, आपले इतर जे नागरिक आहेत त्यांची जी काही अपेक्षा आहे, त्यांचं जे काही म्हणणं आहे ते आपण अंतर्भूत करतोय. शेवटचा मुद्दा एवढाच मला मांडायचा आहे की आपण सर्वांशी चर्चा करून चांगली जी काही त्यांचं मत असेल, सूचना असतील त्याचा अंतर्भाव करतोय. त्यामुळे माझी परत एकदा आपल्या माध्यमातून विनंती आहे की जर कोणाच्या काही सूचना असतील व्हॅलिड, पॉझिटिव्ह तर त्यांनी कृपया ते लेखी स्वरूपात द्याव्या
मंदिर ट्रस्टकडे जिल्हाधिकाऱ्यांकडे द्याव्या किंवा आपल्या इथे ट्रस्टमध्ये जाऊन इन्व्हॉल्व करून घ्याव्या, पोच घ्यावी. कारण मध्ये आपण आवाहन करून देखील काही लेखी स्वरूपामध्ये आलेलं नाही आहे. बरेच लोक जे आहेत ते असं जनरल चर्चा करतात, परंतु त्यांचं काय मत आहे आणि ते मत जे आहे त्याच्या अनुषंगाने म्हणजे काही पुरावा काय आहे किंवा समर्थनार्थ काय मुद्दे आहेत असं त्यांनी जर दिलं तर नक्की त्याचा विचार होऊ शकेल. तर विनंती माझी एवढीच आहे की ज्यांना या बाबतीतला अभ्यास आहे किंवा ज्यांना ते मत त्यांचं व्यक्त करायचं आहे त्यांनी लेखी स्वरूपामध्ये व्यवस्थित देऊन त्याची पोच घ्यावी, म्हणजे त्याची योग्य ती दखल जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आपल्या ट्रस्टच्या माध्यमातून घेतली जाईल, दखल घेतली जाईल. एवढं मला आपल्याला सांगायचं होतं. ते प्रश्न असतील तर जरूर आपण विचारा.